आम्ही इतके प्रामाणिक लोक आहे, आमच्या गावातल्या किराणा दुकानदाराचा पेन सुद्धा स्टोरीला बांधलेला असतो. इतके मर्यादित माणसं आहेत आम्ही महाराष्ट्रात. तर नाही माहिती गाव गुणाचं नाही मला. पानपोईवरचा ग्लास साखळीला बांधलेला असतो. आमच्याकडे खतरनाक काम आहे. जिथे थुंकू नका लिहिलंय मुदाम तिथं थुकतात आमची माणसं. प्रामाणिक आहेत आमची माणसं. आमची माणसं इतकी प्रामाणिक आहेत दादा. चोर पकडायची मशीन होती जपानमध्ये, आणली तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली तासात 30 चोर पकडले. 30 मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. आमचे प्रामाणिक लोक दादा. त्यांचा जीवन खतरनाक आहे. आणि कशाचा प्रामाणिकपणा. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण काय गुणाचे ना लोकांना नावं ठेवायला. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मिळो तरी कुणासाठी बाबा. पण ज्यांच्यासाठी मिळो त्यांना आम शिकवणार आहे का. आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणून स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीला गेलो. यांना काय, यांना फक्त माझी गाडी, माझी भाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलमाल साडी. गाव तिकडे पेटलं चालतंय की. जनाबाई म्हणतात ते काय खोटं. जनाबाई म्हणतात ना, पुण्यवंत पाताळीनो केलेला दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळीनो केलेला दरिद्री तो भाग्यवंत केला. Hare
वासुदेवा वासुदेवा म्हणाली तुम्ही वासुदेवा वासुदेवा म्हणा. म्हणलो काय झालं? अमृता हुनी गोड नाम तुझे देवा मला माझे केशवा. आपोआप तुझं झालं रे देवा. पण अमृताला गोड करायची ताकद या नामानं का? अमृताचे ताट घेऊन आले इंद्र सुरवरे गजती जय जयकारे. चोखी यांच्या घरी शुद्ध झाले अमृत एका जनार्दनी मात काय सांगते ना. तुला म्हणजे काय कौतुक करू संतांचं नामाचं. संत संगती नामाचं महिमा आहे ना दादा. ते अमृताला गोड करायचं सामर्थ्य ठेवतं. नुसतं पुंडली कवरदे हरी म्हणावं आणि इंद्राच्या हातातला अमृत त्या पुंडलीच्या बाळगंटात गोड एवढं सामर्थ्य जर आहे तेव्हा तर आम्ही का नाकारतोय? अर्थात आमचं मन अजूनही तिकडे पुण्याची राजसंघ जमा झाल्यामुळे धाव घेत नाही. अजूनही आम्हाला कळत नाही. आम्हाला एकच काम आहे. सांगड बांधारे बांधारे भक्ती सांगड बांधारे बांधारे भक्ती नारायण नामाची नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद. एकदा लागलं की मग काय देवा चैतन्याची शोभा सामर्थ्यवंतच कोणी नाही रे विठ्ठला. तुझ्या नामाशिवाय दुसरं काही आवडलं नाही पाहिजे. तुझं पाहता सामोरी दृष्टी नवरी रे माझ्या रे माझे चित्त तुझे पाया मिठी पडली काय नो हे सारिता तुझ्याकडे माझ्यात अंतरच राहत नाही बघ विठ्ठला. पण काय झालं ना या मनापासून इतके विकार निर्माण झाले आणि या शव विकारांनी आमची इतकी दुरावस्था केली. हे जळविन बुडविती आगे विन जाळीती न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रे विन साधिती दोरे विन बांधिती ज्ञानी अस्त्री मध्ये ती पैज लावूनी चिकले विन रोविती पाशी विन गोविती कवना जोगेन होती आतुवटपणे ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग आसत तृणकुटा भरिला हा दंबू रुडविला जगी ही. हे ज्ञान निधीचे भुजंग हे विषय धरीचे भाग हे भजना मार्गीचे मांग मार्ग देवा लई त्रास दिला रे यांनी. मग आम्ही काय केलं माहितीये यांच्या मालकालाच ठास आणि यांचा मालकच योग्य ठिकाणी लावला. जसा यांचा मालक तुझ्या चरणी आला ना देवा आमची अवस्था हरिणे माझे हरिले चित्त महानमित्त विसरले आता कैसे जाऊ घरा नोहे बरा. मैं तो सुध पुत खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गए तेरे संसार में. प्रीत लगा दे जोत जगा दे अपना बना ले मुरलीधर I
सोयीच्या आई रे मन मोहिनी मन मोहिनी मन मोहिनी मन बैलाची धार कशी काढू रे मन मोहिनी पैसाने लागे रुपयाने लागे ना लागे कबड्डी कबड्डी बोल राम 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 बोलो श्याम 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 मन खेती करो हरिनाम मन खेती करो हरिनाम एकदम मनाने बेशेत राखायला शिकलं ना एकदम मनाने जगाच्या मालकाला स्मरायला शिकलं ना नागबाबा सांगतात तुम्ही काय त्रैलोक्यात पाताळ पृथ्वी स्वर्ग कुठेही जाऊ आम्ही हो आम्ही पाताळात रुजलो काय वैकुंठात बसलो काय आम्ही अखंडितपणे अगेची त्रैलोक्य आनंदाची तुझ्या चरणी मन रमलं की कुठं गेलो काय केलं काय झालं कसं झालं कुणामुळं झालं काहीच लक्षात राहत नाही सगळं विसरून जातो तेव्हा इतकं भान हरपत पाहिला पाहिला नंदाचा नंदन ते निवेदी गेले माझी अवस्था अशी होती ना तेव्हा याती कुळ माझे गेले त्याच्यामुळं आनंद मला सांग आता बायको मेल्यावर जर तुकोबाई म्हणत असतील बरे झाले देवा निघाले दिवाळ ही अवस्था तुमच्यामुळे होत असेल तेव्हा तर लोक येड म्हणतात ते काय खोटं आहे का पण मी काय म्हणते जगी आवडण्याची करा संबंधे सोयीची धरावी ऐसी ऐसी जिनी चाड बहु मावळी म्हणतात ते खरं लोकांनी त्रास द्यावा सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा जगात फार आनंद असू नये आपल्याला फार सुख असू नये काय माहित आहे जोपर्यंत लोक त्रास देत आहे तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव आहे ज्या दिवशी लोक आपलं म्हणतात त्यावेळेस पहिल्यांदा पाठ देवाकडेच होते त्याच्यापेक्षा लोकांनी नाकारलेलं बरं कारण ज्याला कोणीच नाही त्याला जगाचा बाप मस्तकावर हात ठेवून त्यांना धरल्यावर चैतन्याची शोभा आपल्यासारखे सुखी कोण विश्वास असणार आहे देव लागतो तुम्ही सामर्थ्य दुसऱ्यासाठी जगायचं ठेवा जगद्गुरु तुकोबांच्या दारात 21-22 वर्षाची तर मी पाठ पोरगी उभी राहिली अंगावरचे कपडे जीर्ण झाले होते तुकोबा विचारतात बाई काय झालं ग नाराज दिसतस विचारल्या पोरीच्या डोळ्यातनं पाणी आलं रडायला लागली घसा तू कशाला रडतस पिठेवरचा बाप आपला मायबाप आहे आपण रडावं काय आपण वैष्णवाने रडू नये हा अगं मी मेलो तरी माझ्या घरचे रडणार नाहीत जर रडलं तर कोण रडतील माहित आहे रडती माया मोह रात्रंदिस ते रडतील आयुष्य गेलं तरी हाती लागलं नाही म्हणून त्यांना रडू दे आपण रडायचं